हॅलो फ्रेंड्स. वेलकम टू देवा अकॅडमी MPSC UPSC. मित्रांनो, मी अर्थातच प्राध्यापक अरुण तुपे. मित्रांनो, आपण जॉग्रफी ह्या वैकल्पिक विषयाचा मागच्या लेक्चर सिरीजमध्ये सिलेबस डिस्कस केला. राईट, सिलेबस डिस्कस केला. तो सिलेबस जो होता तो डिवाइड केलेला होता पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये. राईट, पेपर 1 मध्ये आपल्याला दोन भाग दिसतात सिलेबसचे. एक भाग म्हणजे प्राकृतिक भूगोलाचा भाग आणि दुसरा भाग म्हणजे मानवी भूगोलाचा भाग. आणि पेपर 2 जो आहे हा इंडियाशी संबंधित आहे, ज्याला आपण इंडियन जॉग्रफी असे म्हणतो. राईट. ओके. सो आजचं जे लेक्चर आहे मित्रांनो आपलं, याच्यामध्ये आपण ऍक्च्युअल सिलेबसला सुरुवात करणार आहोत. की ऍक्च्युअल सिलेबस कसा, ऍक्च्युअल लेक्चर सिरीजला आपण सुरुवात करू. राईट. सो ज्या लोकांनी आपले जॉग्रफी ऑप्शनलचे सिलेबस डिकोडिंगचे व्हिडिओ लेक्चर्स बघितलेले नाही, राईट, त्यांनी अगोदर ते बघावे. जर तुम्हाला सिलेबस हा समजला मित्रांनो, त्याचं स्वरूप समजलं, सिलेबस हा दिलेला कसा आहे, सिलेबसमध्ये कुठले कुठले पॉइंट्स आपल्याला दिसतात, जर आपल्याला याची थोडीशी आयडिया असली तर आपल्याला जे ऍक्च्युअल लेक्चर्स आहे सिलेबसचे ते समजण्यामध्ये खूप सोपे होते. राईट. ओके. सो तुम्ही काय करा, सगळ्यांनी अगोदर तो सिलेबसचे लेक्चर्स बघा. सिलेबस आपल्या समोर ठेवा, बोथ इंग्लिश आणि मराठी मीडियम मध्ये, आणि कम्पेअर करा आणि आपले लेक्चर्स बघा. राईट. त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, हा व्हिडिओ बघू शकता. इज दॅट क्लिअर गाईज? ओके. हे तुमच्यासाठी खूप सोपं होऊन जाईल, बिकॉज जॉग्रफी इज अ टेक्निकल ऑप्शनल. आणि याच्यामध्ये काय असतं की लिंकेजेस असतात. जर तुम्ही एक गोष्ट सोडली तर तुम्हाला पुढची गोष्ट समजणं थोडंसं जड जाईल किंवा डिफिकल्ट जाईल. राईट. सो बघा, आपण सुरुवात करणार आहोत जॉग्रफी ऑप्शनल सिलेबसला. त्याच्यामध्ये आपण स्टार्ट करू. सगळ्यात पहिला पॉईंट जो मी तुम्हाला सांगितला होता पेपर वनचा, ज्याला आपण काय म्हणतो, फिजिकल जॉग्रफी किंवा प्राकृतिक भूगोल असे म्हणतो. पहिला पॉईंट ए पार्ट, प्राकृतिक भूगोल. आणि ह्या ए पार्ट मध्ये मित्रांनो, आपण पहिला पॉईंट बघितला होता सिलेबसचा, त्याला आपण म्हणतो जिओ मॉर्फोलॉजी. काय म्हणतो त्याला आपण? जिओ मॉर्फोलॉजी. राईट. म्हणजेच काय? भूरूपशास्त्र. भूरूपशास्त्र. राईट. ओके. सो हा जो भूरूप शास्त्र आहे, मग आपल्याला जशाला तसं बघायचं का? राईट. याला आपण काय केलंय, याचा सिलेबस जर तुम्ही बघितला MPSC आयोगाने दिलेला, हा सिलेबस आपल्याला दिसेल की असे असे पॉईंट्स याच्यामध्ये आहे. ठीक आहे. म्हणजे पहिला पॉईंट जर बघितला तर भू आकाराच्या विकासावर नियंत्रण ठेवणारे घटक कुठले, राईट, आणि बाकीच्या गोष्टी त्यात दिलेल्या आहे. मग आपण याला कसं केलंय, तुमच्या सगळ्यांसाठी याला आपण सोपं केलंय. याला आपण काय करू, भूरूप शास्त्राला दोन भागात डिवाइड करू. राईट. सो पहिला भाग जो असेल भूरूप शास्त्राचा, तो असेल टेक्टॉनिक टेक्टॉनिक जिओमॉर्फॉलॉजीचा. कुठला? टेक्टॉनिक जिओमॉर्फॉलॉजी म्हणजेच काय? टेक्टॉनिक भूरूपशास्त्रच. आणि पुढचा पार्ट जो असेल तो असेल ॲडव्हान्स जिओमॉर्फॉलॉजी. ठीक आहे. ज्याच्यामध्ये आपल्या भूरूपशास्त्रामध्ये असणाऱ्या ॲडव्हान्स कॉन्सेप्ट शिकायच्या आहेत. बट मित्रांनो, जर तुम्ही या कॉन्सेप्ट शिकला तर तुमचा जो पाया असतो भूरूपशास्त्राचा, तो पक्का होईल. आणि हा जो पार्ट आहे टेक्टॉनिक जिओमॉर्फॉलॉजीचा किंवा टेक्टॉनिक भूरूपशास्त्राचा, हा पार्ट आपल्याला GS मध्ये पण दिसतो. आपण जेव्हा प्रिलिम्सचा अभ्यास करतो तेव्हा आपण बघतो ना की हिमालयास कसे बनतात, मग कुठले कुठले फोल्ड्स असतात, कुठले कुठले फॉल्ट्स तयार होतात, मग खचदरी कशी तयार होते, मग आरिड एरिया जो असतो त्याच्यामध्ये कसे वेगवेगळे लँडफॉर्म बनतात, किंवा जो ग्लेशियल एरिया असतो, आईसचा एरिया, त्याच्यामध्ये कसे लँडफॉर्म बनतात, पाण्यापासून कुठले कुठले लँडफॉर्म्स बनतात. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी बघितलेल्या आहे GS मध्ये. राईट. सो GSचा जो फाउंडेशन आहे तुमचं, ते इथं तुम्हाला युजफुल ठरणार आहे. इज दॅट क्लिअर? सो आपण पहिलं काय करू, टेक्टॉनिक भूरूपशास्त्राचे पॉईंट्स डिस्कस करू. आणि त्याच्यानंतरच आपण ऍडव्हान्स जिओमॉर्फॉलॉजी, जो ऍक्च्युअल ऑप्शनलमध्ये पार्ट दिसतो आपल्याला. ठीक आहे. म्हणजे हा पण पार्ट ऑप्शनलमध्ये येतो. याच्यावरती पण खूप सारे प्रश्न आपल्याला दिसतात जर तुम्ही UPSC मेन्सचे क्वेश्चन पेपर बघितले. ठीक आहे. राईट. सो बघा, सिलेबसचं एक थोडंसं ओव्हरलुक करू आपण. सिलेबस काय सांगतो, याच्यामध्ये पहिला पार्ट आहे भू आकाराच्या विकासावर नियंत्रण ठेवणारे घटक. भू आकार म्हणजे काय? लँडफॉर्म्स. याला काय म्हणतो आपण? लँडफॉर्म्स. राईट. आपण ऑलरेडी इंग्लिश मीडियम मध्ये व्हिडिओ अपलोड केलेला आहे युट्यूबवरती, तो तुम्ही बघा.
ठीक आहे, व्हिडिओ बघताना दोन्ही गोष्टीचा यूज करा. बिकॉज हा टेक्निकल सब्जेक्ट असल्यामुळे तुम्हाला काही कॉन्सेप्ट इंग्लिशमध्ये खूप चांगले समजतील, काही कॉन्सेप्ट तुम्हाला मराठीमध्ये समजतील. राईट, इज दॅट क्लिअर गाईज? ओके. सो पहिला टॉपिक आहे आपला भू आकाराच्या विकासावर नियंत्रण ठेवणारे घटक. म्हणजे असे कुठले कुठले घटक असतात जे लँडफॉर्म्स डेव्हलपमेंट साठी बनण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात, किंवा त्या लँडफॉर्ममध्ये त्या भू आकारामध्ये जे बदल होतात. फॉर एक्झाम्पल, एक लँडफॉर्म बनला, राईट, असा माउंटेन्स बनला, लँडफॉर्म बनला. ओके. तर हा बनला कशामुळे, की पृथ्वीच्या काही आतल्या गोष्टी आहे, आतले फोर्सेस, ज्याला आपण काय म्हणतो अंतर्जात बले, आपण पुढे बघणार आहोत. अंतर्जात बले आणि बहिर्जात बले, किंवा अंतर्जात आणि बहिर्जात शक्ती. आतल्या फोर्सने हा बनला. त्याच्यानंतर काय झालं, बाहेरच्या फोर्सेसने याच्यावरती काय केलं, बलाने याच्यावर ऍक्ट केले. ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय झाले, बरेचसे मॉडिफिकेशन्स आले, किंवा त्याला आपण काय म्हणतो बदलाव आले. काय आले त्याच्यामध्ये, बदलाव आले. राईट. ओके. सो हा बदलाव येणे, हे बनणे, याच्या या ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपण शिकणार आहोत, हे कशाच्या अंडरमध्ये शिकणार आहोत, भू आकाराच्या विकासावर नियंत्रण ठेवणाऱ्या घटक. राईट. याच्याशीच रिलेटेड पुढचा पार्ट आहे, दॅट इज अंतर्जात आणि बहिर्जात शक्ती. ठीक आहे. हे पण आपण पुढे बघू. राईट. तिसरा पार्ट बघा, भूवैज्ञानिक कालक्रम, म्हणजेच काय, जिओलॉजिकल टाइम स्केल. तर आता गोष्ट बघा, कुठलीही गोष्ट जेव्हा बनते, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण हिमालयाचं एक्झाम्पल घेतलं, हिमालय, मला एक सांगा, हिमालय एका दिवसात बनला का? नाही. हिमालयाला बनण्यासाठी खूप सारे वर्ष लागले, मिलियन्स ऑफ इयर्स लागले. राईट. म्हणजे मिलियन्स ऑफ इयर्स, किंवा हे बनण्याची प्रोसेस आपण कशावर काउंट करतो, एका स्केलवरती काउंट करतो, ज्याला आपण काय म्हणतो, जिओलॉजिकल टाइम स्केल असे म्हणतो. राईट. भूवैज्ञानिक कालक्रम असे म्हणतो. राईट. ठीक आहे. तर हे पण आपण याच्यामध्ये बघू, की याच्यात इव्हन्स कसे असतात, इरा कसे असतात, याच्यामध्ये पिरियड्स कसे असतात, या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहोत. ओके. पुढे बघा, पृथ्वीची उत्पत्ती, त्याचे सिद्धांत. आता पृथ्वीची उत्पत्ती झाली कशी, आणि त्याला असणारे सिद्धांत कुठले? मग पृथ्वीची उत्पत्ती झाली त्याच्या अगोदर आपल्याला काय शिकावं लागेल, की आपला युनिव्हर्स कसा बनला, युनिव्हर्स कसा बनला, हे विश्व कसं बनलं. त्याच्यामध्येच आपल्याला आपल्या पृथ्वीची उत्पत्ती दिसेल. राईट. मग याच्यामध्ये आपण बऱ्याचशा थिअरीज, संकल्पना किंवा सिद्धांत बघणार आहोत. मग लॅपलासचा सिद्धांत काय सांगतो, त्याला आपण नेब्युलर हायपोथेसिस म्हणतो. नंतर बिग बँगचा सिद्धांत काय सांगतो, या सगळ्या गोष्टी आपण काय करू, येणाऱ्या लेक्चर सिरीज मध्ये बघू. पुढचा पाठ बघा, पृथ्वीच्या कवचाची उत्पत्ती आणि उत्क्रांती. मग आता पृथ्वीची उत्पत्ती तर झाली, मग पृथ्वीचं जे कवच आहे, याला वरचा पार्ट म्हणतो आपण. राईट. त्याला आपण शिलावरणाचा पार्ट म्हणतो. राईट. ओके. त्याला क्रस्ट म्हणतो, त्याला लिथोस्फिअर म्हणतो. मग याची उत्पत्ती कशी झाली, तर ती उत्पत्ती आपल्याला बघायची आहे पुढे. राईट. पुढे बघा, पृथ्वीच्या अंतर्गत भागाची भौतिक स्थिती. पृथ्वीचे जे अंतर्गत अंतर्गत भाग आहेत, मग याच्यामध्ये पृथ्वीमध्ये काय झालंय, अंतर्गत भागामध्ये डिव्हिजन झालंय. क्रस्ट असतो, मॅन्टल असतो, कोर असतो. मग त्याची स्थिती कशी आहे, त्याच्यामध्ये कुठले कुठले कंपोजिशन आहे, कुठले मिनरल्स आहे. राईट. या सगळ्या गोष्टी आपण पुढे मित्रांनो बघणार आहोत. पुढे बघा, पुढचा पार्ट सिलेबसचा खंडीय वहन, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट, ज्याला आपण कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट असे म्हणतो. राईट. म्हणजे या खंडीय वहनामध्ये मग कोणी कोणी संकल्पना मांडल्या कॉन्टिनेंटल ड्रिफ्टच्या. मग याच्यामध्ये टेलर काय सांगतो, टेलरची संकल्पना काय कॉन्टिनेंटल ड्रिफ्टची. याच्यामध्ये अल्फ्रेड वेगनर काय सांगतो. राईट. सो या सगळ्या गोष्टी ना मित्रांनो आपण काय करू, सिलेबसमध्ये पुढे डिस्कस करू, की त्यांच्या संकल्पना काय कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट बद्दल. मग कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट कशी झाली, खंडीवन झालं कसं. राईट. ठीक आहे. पुढे बघा, ती कॉन्सेप्ट ऑफ व्हॉट, आयसोस्टॅसी, ज्याला आपण समस्थैतिकता म्हणतो. राईट. सो आयसोस्टॅसीची जी कॉन्सेप्ट आहे, ही पण एक आपल्याला एक नवीन कॉन्सेप्ट दिसते याच्यामध्ये. ती पण आपण बघू. खूप सोपी कॉन्सेप्ट आहे. राईट. ठीक आहे. पुढे बघा, भूपट्ट विवर्तनिका, ज्याला आपण म्हणतो प्लेट टेक्टॉनिक्स, अगेन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट. सो मित्रांनो, या दोन कॉन्सेप्ट ऍटलिस्ट आपण जीएस मध्ये शिकलेलो आहोत. तुम्ही जेव्हा जीएस पेपर बघता, जीएस पेपरमध्ये आपण या दोन कॉन्सेप्ट ऑलरेडी काय केले आहे, शिकलेलो आहोत. राईट. पहिली जी आहे कॉन्टिनेंटल ड्रिफ्टची कॉन्सेप्ट, आणि दुसरी कॉन्सेप्ट प्लेट टेक्टॉनिक्स थिअरीची कॉन्सेप्ट. राईट. ओके. तर पुढे बघा, पुढचा भाग, पर्वत निर्मितीवरील अलीकडील विचार, रिसेंट व्ह्यूज ऑन माउंटेन बिल्डिंग. आता माउंटेन बिल्डिंग जे होत आहे, त्यात अलीकडे काही विचार आले का, काही डेव्हलपमेंट झाल्या का, कोणी काही बोललंय का त्याच्याबद्दल, या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघू. पुढे बघा, ज्वालामुखी, भूकंप आणि सुनामी. आता जर तुम्हाला प्लेट टेक्टॉनिक्स, राईट, भूपट्ट विवर्तनिकाची कॉन्सेप्ट समजली, तर तुम्हाला मग हे ज्वालामुखी कशा बनतात, हा भूकंप कसा तयार होतो, मग सुनामीज वेव्स कशा येतात, या सगळ्या गोष्टी खूप सोप्या होऊन जातील. राईट. आणि शेवटचा पार्ट आहे भूदृश्य विकास, त्याला आपण काय म्हणतो लँडस्केप डेव्हलपमेंट. सो हा जो आहे, हा एक थोडासा सिलेबस
आपला दिसेल याच्यामध्ये टेक्टॉनिक जिओमॉर्फॉलॉजीमध्ये मित्रांनो, राईट. ठीक आहे. तेव्हा हा सिलेबस आपण एक थोडंसं याचं ओव्हरलुक केला. आता पुढे काय करू आपण? पुढे आपण ऍक्च्युअल सिलेबसला सुरुवात करू. तर पहिला पॉईंट बघा, आपण जो डिस्कस करणार आहोत तो पॉईंट कुठला आहे? पहिला पॉईंट, पहिला पॉईंट काय सांगतो आपला? पहिला पॉईंट आपला दिसेल टेक्टॉनिक जिओमॉर्फॉलॉजी म्हणजे काय? टेक्टॉनिक भूरूपशास्त्र म्हणजे काय? सो व्हॉट इज टेक्टॉनिक जिओमॉर्फॉलॉजी? राईट. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, पहिली डेफिनेशन बघू याच्यामध्ये टेक्टॉनिक जिओमॉर्फॉलॉजीची. टेक्टॉनिक भूरूपशास्त्र म्हणजे पृथ्वीच्या आतल्या हालचालीमुळे जमिनीचे आकार कसे बनतात आणि बदलतात याचा अभ्यास. बघा, दोन शब्द खूप महत्वाचे आहेत. म्हणजे पृथ्वीच्या आतमध्ये, ही पृथ्वी सपोज हा इंटेरियर आहे पृथ्वीचा, राईट. याच्या आतमध्ये काय घटना घडताय, काय हालचाली होत आहे, राईट. याच्या आतमध्ये काय घटना घडतायत, हालचाली होत आहेत. आणि या हालचालीमुळे हे पृथ्वीवरच्या वरचे जे आकार आहे हे कसे बदलतात, किंवा हे आकार कसे तयार होतात, आकार बनतात कसे, तयार होतात कसे, राईट. आणि हे तयार झाल्यावर हे बदलतात कसे, याचा जो आपण अभ्यास करतो. म्हणजे एक पर्वत तयार झाला, राईट. एक पर्वत असा तयार झाला, मग हळूहळू हळू तो पर्वत काय झाला, त्याच्यामध्ये चेंजेस आपल्याला पाहायला दिसतात, राईट. ठीक आहे. मग हे कसे होतात, कशामुळे ह्या गोष्टी घडतात, याला आपण काय म्हणतो? टेक्टॉनिक भूरूप शास्त्र असे म्हणतो, राईट मित्रांनो. तर लक्षात आले डेफिनेशन, सिम्पल डेफिनेशन आहे की टेक्टॉनिक भूरूप शास्त्र म्हणजे काय? पृथ्वीच्या आतल्या हालचालीमुळे जमिनीचे आकार कसे बनतात आणि ते कसे बदलतात याचा अभ्यास जेव्हा आपण करतो त्याला आपण काय म्हणतो? टेक्टॉनिक भूरूपशास्त्र असे म्हणतो. तर ही एक सिंपल डेफिनेशन झाली, ही पण डेफिनेशन तुम्ही यूज करू शकता. याच्या व्यतिरिक्त दुसरी काही डेफिनेशन आहे का? बघा, दुसरी डेफिनेशन काय सांगते की भूकंप, जमिनीला भेगा पडणे, जमिनीची घडी होणे आणि पृथ्वीच्या मोठ्या भागांची हालचाल यासारख्या टेक्टॉनिक शक्तीमुळे पृथ्वीवरील डोंगर, दऱ्या, पठारे यासारख्या जमिनीच्या आकारात कसा बदल होतो, कशा बदल होतो आणि ते कसे तयार होतात, हे शिकणे म्हणजे टेक्टॉनिक भूरूपशास्त्र, राईट. हे शिकणं म्हणजे काय? टेक्टॉनिक भूरूपशास्त्र, टेक्टॉनिक जिओमॉर्फॉलॉजी, राईट मित्रांनो. ओके. सो ही एक डेफिनेशन आहे, तुम्ही काय करू शकता? यूज करू शकता. ओके. सो पुढे चला, पुढे बघू पुढचा पार्ट. येस. तो बघा याच्यामध्ये सो व्हॉट आर द फॅक्टर्स विच कंट्रोल्स द लँडफॉर्म डेव्हलपमेंट? भू आकार विकासावर नियंत्रण ठेवणारे घटक कुठले, ते घटक बघू आपण. त्याच्या अगोदर आपण एक स्टेटमेंट बघू. स्टेटमेंट काय सांगतं बघा, की लँडफॉर्म्स आर द रिझल्ट ऑफ कॉम्प्लेक्स इंटरप्ले ऑफ व्हेरियस फॅक्टर्स. म्हणजेच काय मित्रांनो? भू आकार जो आहे हा विविध घटकांच्या गुंतागुंतीच्या आंतरक्रियेतून तयार होतो. म्हणजे हा जो भू आकार बनलेला आहे ना, हे विविध घटक जे असतात, वेगवेगळे घटक एकत्र येतात, त्याच्यातली गुंतागुंत होते, राईट. मग त्यात अंतर्जात घटक कुठले, बहिर्जात घटक कुठले, मग त्यात क्लायमेटचा रोल कुठला, त्या पृथ्वीच्या आतमधून जे येणारे फोर्सेस आहे त्याचा रोल कुठला, मग त्यांनी ती लँडफॉर्म बनली कशी, ठीक आहे, त्याचा तो भू आकार विकसित कसा झाला, मग त्या भू आकारामध्ये कुठले कुठले चेंजेस झाले, मॉडिफिकेशन आले, या सगळ्या गोष्टी आपल्या याच्यामध्ये बघायच्या. म्हणूनच म्हणतात की भू आकार हा विविध घटकांच्या गुंतागुंतीच्या आंतरक्रियेतून तयार होतो. भू आकार हा एकटा तयार होत नाही. वेगवेगळे घटक त्यांच्या गुंतागुंतीची आंतरक्रिया यातून काय होतो? भू आकार बनतो. म्हणजेच काय? इट इज द कॉम्प्लेक्स इंटरप्ले ऑफ व्हॉट व्हेरियस फॅक्टर्स. इज दॅट क्लिअर? राईट. ओके. सो बघा, कुठला पहिला फॅक्टर आहे जो भू आकार डेव्हलपमेंट वरती काम करतो किंवा रिस्पॉन्सिबल आहे, त्याला आपण म्हणतो अंतर्जात घटक, एंडोजेनेटिक फॅक्टर्स. कुठले फॅक्टर्स मित्रांनो? एंडोजेनेटिक फॅक्टर्स, राईट. तो अंतर्जात शक्ती या कुठून येतात? अंतर्जात शक्ती या पृथ्वीच्या आतून निर्माण होतात. मी तुम्हाला बोललो ना की पृथ्वीच्या आतून काय होतात ह्या शक्ती निर्माण झालेल्या. हा जो क्रॉस सेक्शन घेतला अर्थात, हा जो सरफेस असेल, या आतून ह्या निर्माण झालेल्या असतात, राईट. आणि मोठ्या प्रमाणावर भू आकाराची काय करतात? निर्मिती किंवा विकृती करतात. निर्मिती कशी करणार? मग आता बघा, आपण जर एक्झाम्पल घेतलं याच्यामध्ये, हिमालय माउंटेन सिस्टम कशी बनली? की एक मोठा जमिनीचा तुकडा, ज्याला आपण लिथोस्फिअर म्हणतो, शिलावरांचा भाग, राईट. आणि हा एक दुसरा जमिनीचा तुकडा. तर हा जो तुकडा होता हा कुठला होता? इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट्स ज्याला आपण म्हणतो, राईट. प्लेट्स म्हणजे काय? एक जमिनीचा तुकडा. आणि ही कुठली प्लेट्स होती? युरेशियन, युरोप आणि एशियाचा भाग, राईट. हे एकमेकाकडे आले दोन्ही, राईट. आणि याच्यामध्ये दोघांमध्ये काय झाला? एक फोल्ड तयार झाला. काय तयार झाला? फोल्ड. ओके. आणि या फोल्ड तयार झाल्यामुळे तिथं आपल्याला काय बनलेला दिसतो? हिमालय बनलेला दिसतो.
याच्या व्यतिरिक्त ठीक आहे, हा हिमालय बनला म्हणजे भू आकाराची निर्मिती झाली. मग विकृती कशी होते? विकृती काय होणार की काही फोर्सेस असतात. सपोज अर्थक्वेक आला, ठीक आहे, अर्थक्वेक्सने काय केलं? प्लेट्सला शेक केलं, मग विकृती झाली. बरीचशी जमीन जी वरती होती ती काय झाली? खाली दबून गेली, राईट, म्हणजे विकृती झाली. म्हणजे त्या भू आकारावर काय झाला? परत बदल झाला, राईट. सो हे जे एंडोजेनेटिक फॅक्टर्स असतात, अंतर्गत घटक असतात, हे काय करतात? भू आकारावरती काय करतात? खूप सारे परिणाम करतात, राईट. म्हणजे ते बनवतात पण त्यांना आणि त्याला मॉडीफाय पण करतात, राईट. तर अशा कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत, राईट, जे एंडोजेनेटिक फॅक्टर्स ला रिस्पॉन्सिबल असतात? त्यात पहिली गोष्ट बघा, टेक्टॉनिक हालचाली, ज्याला आपण काय म्हणतो? टेक्टॉनिक मुवमेंट्स, राईट. यामध्ये काय होतं? यात भूभागाच्या प्लेट्स ज्या असतात, राईट, याच्या हालचालीमुळे होणारे परिणाम, वलीकरण, ज्याला आपण फोल्ड म्हणतो. आता एक्झाम्पल घेतलं आपण की ज्या प्लेट्स प्लेट्स म्हणजे काहीच नाही, एक जमिनीचा तुकडा असतो. तो मोठा तुकडा असू शकतो, एक कॉन्टिनेंट असू शकतो, किंवा एक छोटा तुकडा असू शकतो, राईट. तर जेव्हा हे मूव्ह करतात, एकमेकाकडे मूव्ह करणार किंवा दूर होणार, राईट. सो याच्यामुळे काय होतात? एक तर फॉल्ट बनणार किंवा फोल्ड बनणार, म्हणजे वलीकरण बनणार. मग आपण म्हणतो ना की हिमालय काय आहे? हा वलीय पर्वत आहे, राईट. यंगेस्ट फोल्ड माउंटेन सिस्टम आहे इन दी वर्ल्ड. सो फोल्डिंग तयार होऊ शकते, त्याने एक लँडफॉर्म बनेल. किंवा विभंग होऊ शकतो, फॉल्ट म्हणजे दूर जातील, राईट. म्हणजे हा एक तुकडा असेल जमिनीचा, राईट, याच्यामध्ये क्रॅक आला, हे दोन भाग काय होतील? वेगवेगळे पण होऊ शकतात, राईट. सॉरी. तर या गोष्टी याच्यामध्ये पॉसिबल आहे, राईट. विभंग होऊ शकतो. त्याच्या व्यतिरिक्त अपलिफ्टमेंट पण होतं मित्रांनो. अपलिफ्टमेंट ज्याला उत्थान म्हणतो आपण, की एखादी गोष्ट अपलिफ्ट झाली, एकदम वरती आली, आणि किंवा दुसरी गोष्ट एकदम खाली गेली, सडनली काय झाली? ती सबसाईड झाली, त्याला आपण काय म्हणतो? अवतरण असे म्हणतो. यांचा समावेश होतो. बघा, सिंपल टेक्टॉनिक हालचाली ज्या असतात, याच्यामध्ये भूभागाच्या प्लेट्स ज्या आहेत त्याच्या मुवमेंट्स होते. त्याच्यामध्ये मग फोल्डिंग होऊ शकते, फोल्ड तयार होऊ शकतात, किंवा त्याच्यामध्ये फॉल्टिंग पण होऊ शकते, राईट. किंवा उत्थान, अपलिफ्टमेंट होऊ शकतं, किंवा त्याच्यामध्ये सबसिटन्स पण होऊ शकतं, अवतलन पण होऊ शकतं. यांचा सगळ्यांचा समावेश असतो. याच्यामुळे काय होतं बघा? वलीय पर्वत तयार होतात. वलीय पर्वत काय होतात? तयार होतात, ज्याला आपण फोल्ड माउंटेन असे म्हणतो. किंवा ब्लॉक पर्वत तयार होतात, ज्याला आपण गट्ट माउंटेन म्हणतो. जनरली आपल्याला वेस्टर्न घाट किंवा जो पूर्व पश्चिमेचा भाग आहे त्याच्यामध्ये हे दिसतात. किंवा मग खचदरी तयार होते, ज्याला आपण रिफ्ट व्हॅली असे म्हणतो. यासारख्या रचनात्मक भू आकाराची काय होते? निर्मिती होते. एक्झाम्पल काय मित्रांनो? हिमालयन पर्वत प्रणाली, राईट. तर तुमच्या लक्षात आलं, तर ह्या गोष्टी आपल्याला इथे पाहायला भेटतात याच्यामध्ये, राईट. सो ही एक महत्वाची कॉन्सेप्ट आपण काय केली याच्यामध्ये शिकलो. इज दॅट क्लिअर? ओके. ओके. येस. येस. तो याच्यामध्ये पुढचा पार्ट बघा मित्रांनो. पुढचा पार्ट कुठला आहे? ज्वालामुखी क्रिया. पहिला पार्ट बघितला आपण टेक्टॉनिक मुवमेंटचा, राईट. पुढचा बघा, ज्वालामुखी क्रिया. ज्वालामुखी क्रिया म्हणजेच काय? व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटी. सो ज्वालामुखीमुळे काय होतं? ज्वालामुखी शंकू तयार होतात, व्होल्कॅनिक कोन्स तयार होतात. म्हणजे काय की बघा, ही एक प्लेट आहे, लिथोस्फेरिक प्लेट, आणि ही दुसरी प्लेट, जमिनीचा तुकडा, ह्या एकमेकाकडे आल्या, राईट, कन्व्हर्ज झाल्या. आणि याच्यामुळे एक प्लेट खाली गेली, सबडक्ट झाली, हे आपण बघू. याला असं झोन ऑफ सबडक्शन कसा बनतो, टेक्टॉनिक थिअरी काय सांगते, राईट. याच्यामुळे काय झालं की खाली गेल्यामुळे जमिनीमध्ये याचं टेम्परेचर वाढल्यामुळे मेल्ट झाली, आणि यातला बराचसा मटेरियल ओल्कॅनोच्या फॉर्ममध्ये, ज्वालामुखीच्या फॉर्ममध्ये बाहेर आलं. मग ते त्यांनी कोण बनवला? शंकू तयार केला. किंवा त्यांनी काय बनवले? लावा पठारे तयार केले, राईट. लावा प्लॅचू तयार केला, ज्याला आपण एक्झाम्पल घेऊ शकतो दख्खनचे पठार, डेक्कन प्लॅचू, राईट. याच्या व्यतिरिक्त किंवा ज्वालामुखी कुंड तयार केले, ज्याला काल्डेराज म्हणतो आपण. या सगळ्या गोष्टी आपण पुढे बघू, राईट. किंवा वारंवार होणाऱ्या लावाच्या प्रवाहामुळे मोठे बसॉल्ट पठार किंवा देखील तयार होऊ शकते. त्याचं एक्झाम्पल काय आहे? दख्खनचे पठार, राईट. ओके. डेक्कन प्लॅचू, दख्खनचे पठार. ओके. सो या गोष्टी कशाच्या अंतर्गत येतात? अंतर्जात घटकाच्या अंतर्गत येतात, राईट. चला तर पुढे बघू. पुढे जर तुम्ही बघितलं, पुढचा पार्ट जर बघितला, याच्यामध्ये बघा भूकंप. पुढचा पार्ट अंतर्जात घटकाच्या मध्ये भूकंप. सो भूकंप बघा, अर्थक्वेक्स. भूकंप म्हणजे काय? टेक्टॉनिक ताणामुळे अचानक होणारी भूकंपाची हालचाल. म्हणजे काय होतं? एकदम टेक्टॉनिक ताण येतो. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना की सिनॅरिओ कसे असू शकतात बघा. इथे एकदा बघू आपण सिनॅरिओ, की एक होऊ शकतं की दोन जमिनीचे तुकडे जे आहे, दोन जमिनीचे तुकडे एकमेकाकडे आले, राईट. एकमेकाकडे आले. आता हे एकमेकाकडे का येतात ते आपण बघू पुढे. मूव्ह का होतात, राईट. एकमेकाकडे आले, हा एक सिनॅरिओ होऊ शकतो. किंवा दोन जमिनीचे तुकडे हे एकमेकापासून काय झाले? दूर गेले, हा एक सिनेरिओ होऊ शकतो. किंवा असा एक सिनेरिओ होऊ शकतो की जमिनीचा तुकडा अशा प्रकारे एकमेकाला काय झालं, त्यांनी, ठीक आहे, बाउंड्री बनवली. असं येऊ शकतो. म्हणजे एक तुकडा असा खाली जातो, एक तुकडा असा वरती जातोय, हे येऊ शकतं. आता याच्यामुळे काय होणार की हालचाल होणार.
कन्व्हर्ज झाले, एकत्र आले, टक्कर झाली. त्याच्यामुळे इथं काय तयार झालं, ट्रेमर्स तयार झाले. ट्रेमर्स, ट्रेमर्स म्हणजे काय, एक प्रकारची एनर्जी असते. आणि त्यालाच आपण इक्यूज म्हणतो, म्हणजेच काय, अर्थक्वेक्स म्हणतो. त्यालाच आपण भूकंप म्हणतो, राईट. यातही काय होऊ शकतं, यातही ट्रेमर्स तयार होऊ शकतात, एनर्जी बाहेर येऊ शकते, राईट. इथेही आपल्याला काय होऊ शकतात, भूकंप येताना दिसतात, राईट. यातही ट्रेमर्स तयार होऊ शकतात. म्हणजे हे मित्रांनो सिनॅरिओ आहे. ठीक आहे, आपण प्लेट टेक्टोनिक्स मध्ये डिटेलमध्ये बघू. कन्व्हर्जन्स ऑफ द प्लेट्स, डायव्हर्जन्स ऑफ द प्लेट्स, ट्रान्सफॉर्म बाउंड्रीज ऑफ द प्लेट्स, राईट. ओके, सो याच्यात बघा याचे परिणाम काय होतात. याने एक तर काय होणार, फॉल्टिंग किंवा डिस्प्लेसमेंट होणार, ज्याला आपण विभंग किंवा विस्थापन म्हणतो. ठीक आहे, विभंगामुळे फॉल्ट्स स्कार्प तयार होतात किंवा रिफ्ट व्हॅलीज तयार होते, खच दरी. फॉल्ट्स म्हणजे काहीच नाहीये, सिंपल गोष्ट आहे की लँड फॉर्म असते असा किंवा एक जमिनीचा तुकडा असतो, याच्यामध्ये जर क्रॅक गेला, हे वेगळे झालं, त्याच्यामध्ये काय तयार होतो, फॉल्ट तयार होतो, राईट. म्हणजे एक भेगा तयार होतात एक टाईपच्या. आणि ती जर जास्त खोल असेल त्याला खचदरी पण आपण म्हणतो, राईट. तर या गोष्टी आपण पुढे शिकू. पुढे बघा, पुढचा परिणाम काय याचा, पुढचा परिणाम आहे उत्थान आणि अवतलन. उत्थान आणि अवतलन म्हणजे काय, एक तर अपलिफ्ट होणार किंवा सबसिडन्स होणार. आता मला एक सांगा, भूकंप झाला, भूकंप आला. भूकंपामुळे एक तर हा जो पार्ट आहे जमिनीचा, हा एक तर अपलिफ्ट होऊ शकतो, वरती जाऊ शकतो. किंवा हा पार्ट आहे, हा काय होऊ शकतो, खाली सबसाईड पण होऊ शकतो, डिप्रेशन तयार होऊ शकतं, राईट. हे डिप्रेशन कसं तयार होतं, मग त्याच्यात बदलाव कसे होतात. आणि याच्यामुळे जी जमीन आहे आपली, लँडफॉर्म आहे, भू आकार, या भू आकारावरती काय होतात, त्याचे परिणाम आपल्याला पाहायला भेटतात, राईट. पुढे बघा, रिव्हर कोर्स चेंजेस म्हणजे नदीच्या मार्गात काय होणार, बदल होणार. भूकंप आला मित्रांनो, तर आपली जी नदी आहे, सपोज नदीचा प्रवाह असा आहे, राईट. आणि अचानक ह्या भागात भूकंप आला, इथली जमीन जी आहे, शिलावरण किंवा लिथोस्फिअर, हा हल्ला, डिस्टर्ब झाला. याच्यामुळे हा जो कोर्स आहे, हा असाही बदलू शकतो, इकडेही जाऊ शकतो, किंवा हा कोर्स असाही जाऊ शकतो नदीचा. ठीक आहे, मग याच्यामध्ये बदलाव आपल्याला दिसतात. पुढे बघा, भूकंप तलाव पण तयार होऊ शकतात. कधी कधी काय होतं की भूकंपामुळे एक नैसर्गिक धरणे पण आपल्याला बनलेले दिसतात, त्याला अर्थक्वेक लेक्स असे म्हणतो, राईट. किंवा भूकंपामुळे आपल्याला कधी कधी सुनामी आलेली दिसते, राईट. आपल्याला माहिती आहे सुनामी आली होती. सो सुनामी जी येते पाण्यामध्ये, ठीक आहे, ओशन्स वॉटरमध्ये. जनरली ओशन्स मध्ये पण प्लेट्स असतात, ठीक आहे, फक्त कॉन्टिनेंट वरती प्लेट्स नसतात. आपण पुढे बघू, देर आर टू टाइप्स ऑफ प्लेट्स, कॉन्टिनेंटल प्लेट्स अँड ओशनिक प्लेट्स, राईट. सो ओशन बॉटमला ज्या प्लेट्स असतात, या प्लेट्समध्ये जर काही हालचाल झाली, काही मुवमेंट झाली, इधर या प्लेट्स कन्व्हर्ज झाल्या किंवा डायव्हर्ज झाल्या, ह्याच्यातून एनर्जी बाहेर येते. आणि एनर्जी बाहेर आली मित्रांनो, तर हे जे पाणी आहे, हे पाणी काय होतं, डिस्टर्ब होतं. आणि त्यालाच आपण म्हणतो सुनामी, त्यालाच आपण वेव्ज म्हणतो, राईट. ठीक आहे. तो ही सगळे काय झाले, आपले आंतरजात जे बल आहे, त्याला एन्डोजेनेटिक फॅक्टर्स आपण असे म्हणतो. ते आपण इथं काय केलं, डिस्कस करू. पुढचं बघा, आता पुढचे जे बल आहे किंवा फॅक्टर्स आहे, जे भू आकारावरती इम्पॅक्ट करतात, राईट. त्याला आपण म्हणतो बहिर्जात घटक. कुठले घटक, बहिर्जात घटक. आता जे एंडोजेनेटिक फॅक्टर्स होते किंवा अंतर्जात घटक होते, हे आतल्या गोष्टीशी संबंधित होते पृथ्वीच्या, राईट. आता हे कुठले, आता हा ठीक आहे, आता आपण ह्या डायग्राम मध्ये बघू. आता हे अंतर्जात घटक इथून काम करायचे, राईट. आता बहिर्जात घटक काय करतील मित्रांनो, बहिर्जात घटक काय करतात, एक तर ह्या सरफेसच्या जवळ ते काम करतील, किंवा सरफेसच्या थोडंसं बाहेरून काम करतील, राईट. म्हणजे याच्यावरती कुठल्या कुठल्या घटकांनी इम्पॅक्ट केला, त्याला आपण म्हणतो बहिर्जात घटक, एकदम सिंपल भाषामध्ये सांगायचं झालं तर. सो बहिर्जात घटक किंवा बाह्य घटक पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा त्याच्या जवळ उगम पावतात. आणि मुख्यतः काय करतात, अपक्षय करणार, ज्याला आपण म्हणतो वेदरिंग, किंवा धूप करणं, ज्याला आपण म्हणतो इरोजन, किंवा वहन करणं, ज्याला आपण म्हणतो ट्रान्सपोर्टेशन, किंवा निक्षेपण करणं, ज्याला आपण म्हणतो डिपॉझिशन. ठीक आहे, तर हे मटेरियल काय झालं, याने याच्यावर इफेक्ट केला, मग याचं वेदरिंग झालं, मग असं असं इरोजन झालं. आणि हे इरोडेड मटेरियल काय होणार मित्रांनो, कुठेतरी जाऊन काय होणार, एक ते डिपॉझिट्स होणार, आणि तिथं पण एक नवीन काय होणार, भू आकार तयार होणार, एक लँडफॉर्म बनणार, राईट. ही एक प्रोसेस आहे, हे आपण प्रोसेस पुढे बघू, पुढे शिकू, राईट. याच्यामध्ये बघा कुठले कुठले फॅक्टर्स आहे याला रिस्पॉन्सिबल, किंवा याच्यामध्ये, राईट. यात पहिला फॅक्टर्स येतो हवामान. हवामान बघा मित्रांनो, हवामान जर आपण पृथ्वीचा असा एक क्रॉस सेक्शन घेतला, तर हवामान जे आहे, इक्वेटरच्या जवळ वेगळं आहे, ठीक आहे. हे 10 डिग्री नॉर्थ जवळ वेगळं आहे. त्यावरती जर पुढे आपण झालो 30 डिग्री नॉर्थ, इथंही हवामान वेगळं दिसेल. 60 डिग्री नॉर्थ, इथंही हवामान वेगळं दिसेल. आणि चला 90 डिग्री नॉर्थ आपण घेतलं, तर हवामान हे वेगवेगळं आपल्याला दिसतं, राईट. मग याच्यात इथं वेगळं हवामान, मग ह्या भागात वेगळं हवामान, इथं वेगळं, इथं वेगळं, इथं वेगळं, इथं वेगळं, हे जर आपण बघितलं, तर आपला वेगवेगळे हवामानाचे काय दिसतात, भाग दिसतात, राईट. ठीक आहे. सो क्लायमेट इज डिफरंट, वेगवेगळ्या टाईपचं क्लायमेट आहे. जर क्लायमेट जर वेगळं असेल,
हे क्लायमेट काय करेल, कशावर इम्पॅक्ट करेल, अपक्षय आणि धूप जे होते म्हणजे वेदरिंग आणि इरोजन जे होतं याच्यावरती काय करेल, ते परिणाम करेल. म्हणजे त्याची ते तीव्रता काय करते, ठरवतं. क्लायमेट जर एक्स्ट्रीम असेल तर ह्या गोष्टी खूप जास्त होणार, वेदरिंग खूप जास्त फास्ट होणार, इरोजन खूप होणार, राईट, डिपॉझिशन पण खूप जास्त होणार. तो क्लायमेट जसं असेल तशी त्याची काय असते, तीव्रता असते, राईट. याच्यामध्ये बघा, पाऊस असो मग, वारा असो, तापमान असो, हिमनदी असो, यासारखे जे फॅक्टर्स आहेत त्याच्यावरती क्लायमेट काय करते मित्रांनो, प्रभाव टाकते, राईट. एक्झाम्पल, वाळवंटी हवामानातील भूआकार, दमट प्रदेशातील नदी खोरे. वाळवंटामध्ये जे हवामान आहे, जे भूआकार तयार होतात, ज्याला आपण सँड ड्यून्स असे म्हणतो, राईट, किंवा बाकीचे जे फॅक्टर्स तयार होतात, ते आपण त्याचं आपण इथे एक्झाम्पल घेऊ शकतो. पुढचं बघा, पुढचं फॅक्टर वनस्पती. पुढचा फॅक्टर कुठला आहे, वनस्पती. आता वनस्पतीमध्ये दाट वनस्पती जे असतात ह्या धूप काय करतात, कमी करतात. म्हणजे जर दाट वनस्पती असेल तर इरोजन जे आहे, धूप कमी होणार, मातीची धूप, राईट. म्हणजे मातीला ते काय करतात, स्थिर ठेवतात. म्हणून तर आपण म्हणतो झाडे लावा झाडे जगवा. जास्त झाडे असेल तर माती काय असते, ती पकडून ठेवतात मुळात त्याच्या. ज्याच्यामुळे काय होते, मातीची धूप काय होणार, कमी होणार, राईट. जर विरळ वनस्पती असेल तर जमिनीची झीज काय होते, लवकर होते. खूप जास्त जमिनीची झीज आपल्याला पाहायला भेटते जर विरळ वनस्पती असतील तर. ठीक आहे, याचं एक्झाम्पल बघा, जंगल असलेल्या टेकड्याची झीज ओसाड टेकड्यापेक्षा कमी होते, राईट. ठीक आहे, तर हे काय झाले आपले बहिर्जात घटक. आपण याच्यामध्ये काय केले मित्रांनो, बघितले. पुढे बघा, पुढचं जर बघितलं, पुढचा अजून घटक काही आहे का बहिर्जात घटक. पुढचा घटक काय सांगतो, पुढचा घटक आपल्याला सांगतो की भूप्रदेशाची उंची आणि उतार, ज्याला आपण रिलीफ टोपोग्राफी असे म्हणतो. मग रिलीफ कसे, टोपोग्राफी. आता मला हे सांगा, हा जर प्लेन एरिया असेल, मग याच्यामध्ये जे अपक्ष आहे किंवा जे धूप होते हे वेगळे असेल. जर याच्या व्यतिरिक्त मी असा एरिया घेतला बघा, असा, तर इथं धूप काय होणार आहे, अपक्ष काय होणार आहे, जास्त होणार आहे. ग्रॅव्हिटी इम्पॅक्ट करते, स्लोप एरिया आहे, राईट. ठीक आहे, म्हणजे तीव्र उतारामुळे पाण्याची काय होते, जलद गती आणि धूप वाढते. म्हणजे इथं जर असा पाऊस पडला, राईट, या ठिकाणी पाऊस पडला, पाणी काय होणार, इथं वाहणार खाली, आणि त्याच्यासोबत खूप सारी माती जे आहे आपल्यासोबत घेऊन येणार. म्हणजे काय झालं मित्रांनो, धूप जास्त झाली, पक्षी जास्त झालं, ट्रान्सपोर्टेशन वाढलं. मग हे ट्रान्सपोर्टेड मटेरियल कुठेतरी काय होणार, डिपॉझिट झालेलं आपल्याला दिसेल, राईट. सपाट भागामध्ये निक्षेपण काय होते, माती साठणे अधिक असते. म्हणजे निक्षेपण काय होतं, इथं माती जास्त असते, इथं सपाट भागामध्ये जास्त साठते, राईट. उदाहरण काय, डोंगराचे उतार विरुद्ध नदीचे मैदान, राईट. ठीक आहे, पुढचा फॅक्टर बघा, मानवी घटक, इम्पॉर्टंट फॅक्टर. याला आपण काय म्हणतो, अँथ्रोपोजेनिक फॅक्टर्स, मानवामुळे तयार झालेले फॅक्टर्स. याच्यामध्ये बघा, माणूस काय करतो, माणूस वृक्षतोड करणार, झाडे तोडणार, राईट, खाणकाम करणार, मायनिंग करणार, शेती करतो, शहरीकरण करतो. याच्यामुळे मानवाच्या कृतीमुळे काय होते, जे लँडफॉर्म आहे, भू आकार आहे, याच्यामध्ये बदलाव होतो, राईट. जंगल तोडलं तर काय होणार, हाच पॉईंट बघा, हा ही जंगल तोड याच्याशी संबंधित आहे. तर आपली जी मातीची धूप आहे ती वाढेल, मातीची धूप वाढली, तिथलं जे स्ट्रक्चर आहे लँडफॉर्म हे बदललं, राईट. अर्बनायझेशन वाढलं, म्हणजे खूप जास्त काय झालं, शहरीकरण झालं. मग आजूबाजूची जमीन जे लँड हे जमीन, राईट, ते आपण काय केलं, एनक्रोच केल्या, तिथं रिअल इस्टेट डेव्हलप झालं. किंवा आपण एखादा प्रोजेक्ट बनवला, तिथला माउंटेन्स मधून बोगदा तयार केला, तर त्यात माउंटेन्स मध्ये आपल्याला टनेल बनवावं लागेल. टनेल बनवल्यामुळे काय झालं, तिथला भूआकार काय झाला, बदलला, राईट. ठीक आहे, सो याच्यामध्ये एक्झाम्पल बघा, पायऱ्याची शेती आपल्याला दिसेल, धरणाचे जलाशय आणि झिजलेल्या टेकड्या, ह्या गोष्टी आपल्याला दिसतात, राईट. किंवा इतर नैसर्गिक फॅक्टर्स कुठले, कारक कुठले, याच्यामध्ये बघा, नद्या असू शकतात, हिमनदी असू शकते, वारा असू शकतो, किंवा समुद्राच्या लाटा या सतत जमिनीचे काय करतात, धूप करतात, राईट मित्रांनो. सो नद्या काय करत असतात, जमिनीचे धूप करत असतात. समुद्राच्या ज्या लाटा येतात कोस्टल लाईनला धूप करतात. म्हणून आपण जर कडा कोस्टल लाईन जर बघितली आपली, राईट, त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे लँडफॉर्म्स दिसतात, लाईक वेगवेगळे भूआकार दिसतात, स्ट्रक्चर दिसतात, राईट. त्यामुळे आणि याचे काय होते, त्याचे वहन करतात आणि ते जमा करतात. वहन म्हणजे काय, ट्रान्सपोर्टेशन करणार आणि ते कुठेतरी जाऊन काय करणार, ते डिपॉझिशन करणार. एक्झाम्पल, वाळूचे ढीग, वारा वाळू वाहून आणणार आणि एका ठिकाणी त्याचा ढीग जमतो. पुढचं, यू आकाराच्या आपला हिमनद्या दिसणार, ठीक आहे. ज्याला आपण जर आपण हिमनदीचा स्ट्रक्चर बघितलं, आपण पुढे बघू, अशा यू आकाराचं काय बनतं, एक हिमनदी स्ट्रक्चर बनतं, ज्याला आपण ग्लेशियल ट्रफ असे म्हणतो. काय म्हणतो याला, ग्लेशियल ट्रफ. आणि याच्यामधून मग नदी काय होते, वाहते, राईट. पुढे आपण बघू, किंवा किनारी कडे किंवा लाटा, ह्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये पाहायला भेटतात, राईट. ठीक आहे, ओके. सो हे लक्षात आलं मित्रांनो तुमच्या, राईट. सो आपण आतापर्यंत दोन गोष्टी बघितल्या, पृथ्वीचे जे अंतर्जात बले फॅक्टर्स आणि बहिर्जात फॅक्टर्स कुठले, त्या गोष्टी आपण बघितल्या. पुढचं बघा, पुढचा काही घटक आहे का जो भू आकारावरती इफेक्ट करतो, इम्पॅक्ट करतो, त्याच्या विकासावरती, त्याच्या मॉडिफिकेशनवरती. तर पुढचा घटक आहे मित्रांनो, भूवैज्ञानिक घटना घटक.
ज्याला आपण जिओलॉजिकल फॅक्टर्स असे म्हणतो. जिओलॉजिकल फॅक्टर्स जे असतात ना, हे संबंधित असतात आपल्या खडकाशी, रॉकशी, राईट. सो एखाद्या प्रदेशाची भूगर्भशास्त्र कालांतराने भू आकार कसे विकसित होतात किंवा त्याचा परिणाम कसा होतो, राईट, हे आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. याच्यामध्ये बघा, पहिला पॉईंट काय येणार, खडक कुठला आहे. जसा खडक असेल तसा तिथला लँडफॉर्म असेल, तिथला भू आकार असेल. तर इंडियाचं एक्झाम्पल आपण घेतलं मित्रांनो, इंडियामध्ये आपल्याला काय दिसतं, भारतामध्ये आपल्याला काय दिसणार, वेगवेगळ्या टाईपचे भू आकार आपल्याला पाहायला भेटतात, राईट. ठीक आहे. सो भारताचं जर इथं थोडंसं मी रफ मॅप ड्रॉ केला, तर हा जो पार्ट आहे याला आपण द्वीपकल्प म्हणतो, पेनिन्सुला. इथं जनरली आपल्याला हार्ड रॉक्स दिसतात. कुठले रॉक्स, हार्ड रॉक, कठीण रॉक्स. आणि वरती आपल्याला जनरली काय दिसतात, जनरली सॉफ्ट रॉक्स दिसतात, राईट. ओके, सॉफ्ट रॉक्स, राईट. ओके. सो हे हार्ड रॉक जे असतात, कठीण रॉक, याच्यामध्ये काय असणार आहे, लँडफॉर्म जे आहे त्याचा विकास आणि त्याचं मॉडिफिकेशन, याची इंटेन्सिटी वेगळी असेल, राईट. ओके. आणि उत्तरेमध्ये पण सॉफ्ट रॉक, याची पण इंटेन्सिटी वेगळी असेल. ठीक आहे. सो खडकाचे प्रकार जर बघितले, ग्रनाइटचा खडक हा कठीण असतो. ठीक आहे. त्याच्यामुळे धूप जी आहे इथं कमी होते, रेजिस्ट करतो धूप होण्यासाठी. आणि डोंगराळ प्रदेश काय होतं, तयार करतात, राईट. तर शेल नावाचा जो रॉक असतो, खडक किंवा चुन खडक असतो, हे मऊ खडक असतं, राईट. ग्रनाइटनं जर ती स्ट्रक्चर बनलेली असेल तर मित्रांनो तिथे इरोजन कमी होणार, कारण तो रेजिस्ट करणार, तो हार्ड रॉक आहे, राईट. आणि जर याच्या व्यतिरिक्त आपला शेल नावाचा रॉक असेल किंवा लाईमस्टोनचा एरिया असेल, चुनखडकचा एरिया, याच्यामध्ये जी खडकाची जी झीज आहे ही खूप सहजपणे होईल, राईट. ओके. आणि याच्यामुळे काय तयार होतं, डिप्रेशन्स पण तयार होऊ शकतात, राईट. एक्झाम्पल जर घ्यायचं झालं, उदाहरण, सह्याद्री पर्वतरांग ही कठीण खडकांनी बनलेली आहे. बुंदेलखंड ग्रनाइट नी बनलेला आपल्याला दिसतो, राईट. सो सह्याद्री इथं आपला कठीण खडकाने, हा जो आहे कठीण खडक आहे. इव्हन बुंदेलखंडचा काही पार्ट आहे तिथं, तिथे पण आपल्याला ग्रनाइट सारखे कठीण खडक दिसतात, राईट. पुढे बघा याच्यामध्ये पुढचा पार्ट आहे रचना आणि स्तर रचना, स्ट्रक्चर अँड स्ट्रॅटिफिकेशन. याच्यामध्ये बघा, खडकामधील सांधे, स्ट्रक्चर कसं आहे, जॉईंट्स कसे आहे खडकाचे, त्याच्यामध्ये फॉल्ट्स आहे का, विभंग, त्याच्यामध्ये वळ्या आहेत का, फोल्ड आहेत का, आणि त्याचे थर कसे आहेत खडकाचे. मग खडक कसा आहे, असा खडक आहे का, एकदम कॉम्पॅक्ट खडक, राईट, त्याचे लेयर्स. किंवा मग खडक असा आहे का की त्याच्यामध्ये स्पेस आहे खडकामध्ये, असा लेअर, राईट. तो खडकाचे प्रकार कसे आहे, त्याचं स्ट्रक्चर कसं, खडकाचं स्ट्रॅटिफिकेशन कसं, याच्यानुसार पण भू आकार जे आहे ते काय होतात, विकसित झालेले आपल्याला दिसतात, राईट. आपण खडकाचे प्रकार पुढे बघू, खडक कुठले कुठले असतात. एक इग्नियस प्रकारचा खडक असतो, इग्नियस टाईप ऑफ रॉक. ठीक आहे. एक सेडिमेंटरी टाइप्स ऑफ रॉक्स असतो, सेडिमेंटरी आपण बघू पुढे, राईट. आणि तिसरा असतो मेटामॉर्फिक टाइप्स ऑफ रॉक, राईट. हे जनरली तीन मुख्य प्रकार पडतात खडकाचे. आपल्याला पुढे ते शिकायचे आहे, राईट. सो ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की भूवैज्ञानिक घटक कुठले कुठले लँडफॉर्म डेव्हलपमेंटसाठी काय करतात, इम्पॅक्ट करतात. ठीक आहे. किंवा भू आकार विकासावर नियंत्रण ठेवतात. ठीक आहे. ओके. सो पुढे बघा, आपण पुढे काय करू, पुढे आपण डेफिनेशन बघू. कुठला डेफिनेशन आपल्याला बघायचं आहे, आंतरजात आणि बहिर्जात शक्तीच्या डेफिनेशन काय आहे. जर तुम्हाला एमपीएससी मुख्य मुख्य परीक्षेमध्ये भूगोलामध्ये जर तुम्हाला शॉर्ट नोटचा प्रश्न आला, आपण मागेच डिस्कशन केलंय पेपरचं, की पहिला सेक्शन ए मधला पहिला क्वेश्चन हा कंपल्सरी असतो, आणि बी मधला पहिला म्हणजे तो पाचवा प्रश्न असतो, तो पण काय असतो, कंपल्सरी असतो. तर याच्यामध्ये जर प्रश्न आले तर आपल्याला ह्या डेफिनेशन लिहिता आल्या पाहिजे. आंतर्जात शक्ती म्हणजे काय. आंतर्जात भू आकारिक प्रक्रियामागील प्रेरक शक्ती पृथ्वीच्या आत खोलवर निर्माण होणाऱ्या ऊर्जेतून येते. तुम्हाला सांगितलं ना की पृथ्वीच्या आत खोलवर काय होते, एक ऊर्जा तयार होते, आणि ही शक्ती बाहेर येऊन काय करते, भू आकार तयार करते. या शक्तिशाली अंतर्गत शक्ती कालांतराने काय करते, पृथ्वीच्या पृष्ठभागाला सतत आकार देते आणि पुन्हा काय करते, आकार देते. म्हणजे सतत ते आकार काय करतात, बदलत राहते किंवा आकार देत असते, राईट. याला आपण काय म्हणतो, अंतर्जात शक्ती असे म्हणतो. बहिर्जात शक्ती म्हणजे काय, बहिर्जात शक्ती म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर कार्य करणाऱ्या बाह्य शक्ती बाहेरून. आता इथं अंतर्जात झालं, आता बाहेरून शक्ती कुठल्या आहे, ज्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर कार्य करतात, मग याच्यावर ज्या कार्य करणाऱ्या शक्ती आहे, बाहेरून कार्य करणाऱ्या शक्ती, राईट. सो ह्या शक्ती कुठल्या, राईट, त्याला आपण काय म्हणतो, बहिर्जात शक्ती, बाह्य शक्ती. ज्या सूर्यप्रकाश असू शकतात, वारा असू शकतो, पाणी, बर्फ, किंवा गुरुत्वाकर्षण यासारख्या नैसर्गिक घटकांनी चालवलेल्या जातात, राईट. सो याच्यामुळे याच्यात काय होतं मित्रांनो, याच्यात अपक्षय होऊ शकतं, वेदरिंग, याच्यामध्ये धूप होऊ शकते, इरोजन आपण बघितलं, यात ट्रान्सपोर्टेशन होऊ शकतं, वहन किंवा निक्षेपण, डिपॉझिशन होऊ शकतं. आणि यासारख्या प्रक्रियाद्वारे काय होते, भू आकाराची
झीज करणे, त्यांना आकार देणे आणि त्यांची पुनर्रचना करणे यासाठी या जबाबदार असतात. म्हणजे बघा, भू आकाराची तर झीज होणार अगोदर. भू आकाराची झीज झाली ते कुठेतरी त्याचा आकार जो आहे बदलणार, किंवा तो डिपॉझिट झाल्यानंतर नवीन एक भू आकार तयार होणार, राईट. किंवा त्याची पुनर्रचना होणार, राईट. तर ह्या गोष्टी ज्या असतात या कशामुळे होतात? बहिर्जात शक्तीमुळे होतात. तर मित्रांनो, दोन शक्ती असतात, एक असते अंतर्जात शक्ती आणि दुसरी बहिर्जात शक्ती आपल्याला पाहायला भेटते, राईट. ठीक आहे. ओके. सो इथपर्यंत आपण काय केलं? ह्या पहिला पॉईंट जो आहे आपला सिलेबसचा डिस्कस केला, की फॅक्टर्स इम्पॅक्टिंग दी लँडफॉर्म डेव्हलपमेंट, राईट. सो लँडफॉर्म बनण्यासाठी असणारे भू आकार विकासावर नियंत्रण ठेवणारे घटक कुठले कुठले, मग त्यात तीन घटक आपण बघितले. पहिला घटक होता अंतर्जात घटक, राईट. त्याच्यामध्ये आपण दोन तीन पॉईंट बघितले. पुढचा घटक होता बहिर्जात घटक, ज्याला आपण एक्झोजेनेटिक फोर्सेस म्हणतो, राईट. त्यातही आपण वेगवेगळे पॉईंट्स बघितले. आणि तिसरा फॅक्टर्स जो आपण बघितला घटक, भूवैज्ञानिक घटक, ज्याला आपण जिओलॉजिकल फॅक्टर्स असे म्हणतो. त्याच्यामध्ये खडकाचे प्रकार कसे असतात, त्याची रचना कशी असते, ठीक आहे, ती परिणाम कसे करते भू आकार डेव्हलपमेंटसाठी, राईट. त्या गोष्टी आपण बघितल्या, राईट. त्याच्यानंतर आपण डेफिनेशन बघितल्या अंतर्जात शक्ती आणि बहिर्जात शक्तीच्या. आता आपण काय करू पुढे? हा जो पॉईंट आपण डिस्कस केला आहे फॅक्टरचा, त्याच्यावरती आपण एक प्रश्न काय करू? डिस्कस करू आणि त्याचं स्ट्रक्चर आपण बघू. तो प्रश्न कसा आहे, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, आपण उत्तर कसे लिहावे, राईट. ओके. तो हा आपला क्वेश्चन फॉर दी प्रॅक्टिस आहे आजच्या लेक्चरचा. आपण काय करणार आहोत मित्रांनो, जे जे आपले लेक्चर्स होतील रेग्युलर बेसिसवरती, त्याच्यानंतर लगेच आपण काय करणार आहोत, त्याच्या शेवटी, प्रश्नाच्या शेवटी किंवा लेक्चरच्या शेवटी आपण एक प्रश्न डिस्कस करणार आहोत. बघा प्रश्न, बघा कुठला आहे. पहिला आपण इंग्लिशमध्ये बघू प्रश्न. डिस्कस द मेजर फॅक्टर्स कंट्रोलिंग द लँडफॉर्म डेव्हलपमेंट. लँडफॉर्म डेव्हलपमेंटसाठी कुठले मेजर फॅक्टर्स असतात, कुठले फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आहे. पुढचा पार्ट बघा, इलिस्ट्रेट दी आन्सर विथ सुटेबल एक्झाम्पल. तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जे आन्सर आहे हे सुटेबल एक्झाम्पलने काय करायचं आहे, इलिस्ट्रेट करायचं आहे, त्याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे, राईट. मराठीत वाचा. प्रश्न काय सांगतो? भू आकार विकासावर नियंत्रण ठेवणारे, भू आकार विकासावर नियंत्रण ठेवणारे प्रमुख घटक सांगा. हा प्रश्नाचा पहिला पाठ झाला. पुढे बघा पुढचा पाठ, योग्य उदाहरणाच्या सहाय्याने तुमच्या उत्तराचे स्पष्टीकरण करा. 250 शब्दात आपल्याला हे लिहायचं आहे, राईट. तर आपण पहिलं काय करायचं, पहिलं काम आहे आपलं आन्सर रायटिंग मध्ये, की पहिला प्रश्न वाचायचा. प्रश्नाला आपण ब्रेक करायचं, डायसेक्ट, की विचारलं काय आपल्याला. यात पहिला पार्ट काय विचारला? भू आकार विकासावर नियंत्रण ठेवणारे प्रमुख घटक कुठले. पुढचा पार्ट काय विचारला? योग्य उदाहरणाच्या सहाय्याने तुमच्या उत्तराचे काय करा, स्पष्टीकरण करा, राईट. मग याच्यामध्ये बघा आन्सर रायटिंग मध्ये नेहमी आपला फॉर्मॅट काय असेल? फॉर्मॅट आपला सिम्पल असेल आन्सर रायटिंग मध्ये. पहिलं आपण काय करू, त्याचं इंट्रोडक्शन लिहू, राईट. ज्याला आपण प्रस्तावना म्हणतो. आपण म्हणतो ना इंट्रोड्यूस युअर सेल्फ असं विचारतो. इंट्रोड्यूस म्हणजे आपण काय, आपल्याबद्दल पूर्ण डिटेल सांगत नाही, आपण एक छोटीशी प्रस्तावना सांगतो. पुढचं बघा, एक पुढचा भाग आहे मुख्य भाग, ज्याला आपण बॉडी म्हणतो, बॉडी. आणि शेवटचा भाग असतो उत्तराचा, ज्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, कन्क्लुजन असे म्हणतो. तर हा फॉर्मॅट डोक्यात बसून घ्या तुमच्या, राईट. सो आपल्याला आन्सर जेव्हा लिहायचे असतात, तीन पार्टमध्ये लिहावे लागतील. पहिलं इंट्रोडक्शन, दुसरं बॉडी आणि तिसरं काय असेल त्याचं कन्क्लुजन असेल, राईट. ठीक आहे. सो याच्यामध्ये बघा इंट्रोडक्शन मध्ये आपण काय लिहिणार, प्रस्तावनेमध्ये आपण भू आकाराची थोडक्यात काय करू, व्याख्या करू, की भू आकार म्हणजे काय, लँडफॉर्म्स म्हणजे काय, लँडफॉर्मची आपण काय करणार आहोत, डेफिनेशन करणार आहोत, लिहिणार आहोत. जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की लँडफॉर्म्स इज द इंटरप्ले ऑफ व्हेरियस फॅक्टर, राईट. ठीक आहे. ओके. मग ही एक डेफिनेशन झाली. मग डेफिनेशन झाल्यानंतर, इंट्रोडक्शन झाल्यानंतर लगेच आपण मुख्य भागाकडे जाऊ का? नाही. आपण काय करू, त्याच्यामध्ये कनेक्टिंग सेंटेन्स लिहू, कनेक्टर, राईट, जे जोडेल दोन्ही याला. कनेक्टर सेंटेन्स काय असेल आपलं, कनेक्टिंग सेंटेन्स ते असेल की भू आकार विकास हा अंतर्गत आणि बाह्य घटकाच्या संयोगाने प्रभावित होतो, याचा उल्लेख आपल्याला करावा लागेल, राईट. याचा उल्लेख आपण काय करू याच्यामध्ये करणार आहोत, की हा जो आहे भू आकार किंवा लँडफॉर्म डेव्हलपमेंट हे कशामुळे होते, अंतर्गत आणि बाह्य घटकामुळे होते, राईट. मग मुख्य भाग बघू आपण, बॉडीचा भाग. मग याच्यामध्ये कुठले अंतर्जात घटक आहे, आंतरिक घटक, ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचे, एक्सप्लेन करावे लागतील, कारण की 250 मार्क्सला आहे. त्यात मग पहिला आपण बघितला टेक्टॉनिक हालचाली कुठल्या होत्या, त्यात वलीकरण विभंग कसा होतो, त्यामुळे ज्वालामुखी क्रिया कशा होतात, मग भूकंप कसे येतात. मग हे झालं की त्याच्यानंतर आपल्याला एक ते दोन काय द्यावे लागतील, त्याचे उदाहरण द्यावे लागतील, राईट. मग उदाहरण कुठले देऊ शकतो आपण, कुठले देऊ शकतो, हिमालयाचं उदाहरण देऊ शकतो, हिमालयन माउंटेन सिस्टम जी बनली, राईट. किंवा आपण हेही देऊ शकतो बाकीचे, मग काय म्हणतात त्याला, की फोल्ड कसे तयार होतात, राईट, फॉल्ट कसे तयार होतात, याचे एक्झाम्पल आपल्या इथे देता येईल. ओके. पुढचा पॉईंट बघा, बहिर्जात घटक, बाह्य घटक. याच्या बाह्य घटकामुळे काय होतं, मी सांगितलं ना, अपक्षय होऊ शकतो. मग भौतिक अपक्षय कसा, रासायनिक, जैविक अपक्षय ज्याला वेदरिंग म्हणतो,
फिजिकल वेदरिंग, केमिकल वेदरिंग, बायोलॉजिकल वेदरिंग, तर ह्या गोष्टी आपल्याला इथं मेन्शन कराव्या लागतील, राईट. मग जमिनीची धूप कशी होते, ठीक आहे. ठीक आहे. मग नंतर निक्षेपण कसं होतं, मग निक्षेपण कशाद्वारे, नद्याच्याद्वारे कसं निक्षेपण झालं, हिमनद्याच्याद्वारे कसं झालं, वाऱ्याच्याद्वारे कसं झालं, सागरी लाटांच्याद्वारे कसं झालं, हे आपल्याला काय करावं लागेल, इथे मेन्शन करावे लागेल, सांगावे लागेल, राईट, एक्सप्लेन करावे लागेल. इथे तुम्ही डायग्राम पण काढू शकता, राईट. मग याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, उदाहरण द्यावे लागतील. ठीक आहे. म्हणजे भौतिक फिजिकल चेंज कसा झाला, मग रासायनिक चेंज, मग लाईमस्टोनची केव्हचं आपण उदाहरण देऊ शकतो. जैविक चेंज याच्यामध्ये आपण एक्झाम्पल कसं देऊ शकतो, की सेडिमेंटरी रॉक्स जसा बनतो, राईट, किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा प्लांट्स अँड अॅनिमल्स, हे हे याच्यामध्ये जैविक अपघटन कसं होतं, ह्या गोष्टी आपण इथं सांगू शकतो, राईट. ठीक आहे. थर्ड बघा, हवामानाची भूमिका, रोल ऑफ क्लायमेट. क्लायमेट वेगवेगळं आहे जगामध्ये, मी तुम्हाला सांगितलं की 0 डिग्री ते 90 डिग्री पर्यंत आपण उत्तर गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धात गेलो तर आपल्याला वेगवेगळं हवामान दिसेल, राईट. आणि हवामान हे कशावर परिणाम करतं, हे तापमानावरती परिणाम करतं. हवामान हे पर्जन्यमानावरती परिणाम करतं. हवामान हे वनस्पतीवरती प्रभाव करतं, परिणाम करतं, राईट. ठीक आहे. तर याचे एक्झाम्पल आपण देऊ शकतो, शुष्क विरुद्ध दमट प्रदेश. जो शुष्क प्रदेश आहे तिथल्या वनस्पती आणि दमट प्रदेशामध्ये असणाऱ्या वनस्पती. पुढचं बघा, शिलावरण किंवा खडकाचा प्रकार, लिथोस्फिअर. कसं लिथोस्फिअर आहे, मग खडकाचा कठीणपणा कसा आहे तिथला, खडक हे कठीण आहे का, आणि त्याची खडकाची रचना, मग संयोजनाचा प्रभाव कसा होतो, राईट, ह्या गोष्टी आपल्याला सांगाव्या लागतील. एक्झाम्पल आपण देऊ शकतो, ग्रॅनाइट विरुद्ध लाईमस्टोन, चुनखडक. आपण बघितलं की ग्रॅनाइट हा हार्ड रॉक आहे, चुनखडक हा सॉफ्ट रॉक आहे. म्हणजे इथं हार्ड आणि सॉफ्ट रॉकमुळे काय होऊ शकतं, जी अपक्षय क्रिया असते, धूप असते, याच्यावरती याचे काय होऊ शकतात, परिणाम होऊ शकतात, राईट. पुढे बघा, वेळ, इम्पॉर्टंट, वेळेचा घटक. ठीक आहे. टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. जसा जसा टाइम बदलतो, ज्याला आपण भू आकारिक प्रक्रियेचा कालक्रम म्हणतो, राईट, त्याला आपण जिओलॉजिकल टाइम स्केल असे म्हणतो. तर जिओलॉजिकल टाइम स्केल नुसार हे घटक कसे कसे बदलतात, राईट, ही लँडफॉर्म कशी कशी बदलते, हा पण इम्पॉर्टंट पॉईंट याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतो, राईट. म्हणजे काय, जुने विरुद्ध नवीन भूआकार, ओल्ड वर्सेस न्यू लँडफॉर्म्स, किंवा आपण इथं एक्झाम्पल घेऊ शकतो, ओल्ड फोल्ड माउंटेन्स वर्सेस दी यंग फोल्ड माउंटेन, राईट. ठीक आहे. अरावलीज विरुद्ध हिमालयस, ओके, हे एक्झाम्पल इथं बसतं. हा झाला आपला कुठला भाग, मित्रांनो, हा झाला आपला बॉडीचा भाग, आपल्या प्रश्नाचा, आपल्या उत्तराचा, राईट. लास्टचा पार्ट जो आपला असेल त्याला आपण म्हणतो कन्क्लुजन, निष्कर्ष. निष्कर्ष काय करणार तुम्ही, निष्कर्ष काढू शकतात की पृथ्वीच्या पृष्ठभागाला आकार देण्यासाठी अनेक घटकांच्या आंतरक्रियेवर आपला जोर द्यावा लागतो. अनेक घटक असतात, आंतरक्रिया असतात. ठीक आहे. आपल्याला याच्यावरती एम्फसाइज करावं लागेल की याच्यामुळे काय होतं, की पृथ्वीचं जे आकार आहे हा बदलतो, राईट. आणि याच्या पुढे आपण काय लिहू शकतो, की भू आकार गतिशील आहेत आणि कालांतराने ते काय होतात, विकसित होतात. म्हणजे भू आकार डेव्हलपमेंट हे गतिशील प्रोसेस आहे, ही कंटिन्युअसली चालू आहे, आणि कालांतराने जसं जसा भू आकार प्रक्रियेस कालक्रम येतो जिओलॉजिकल टाइम स्केल वरती, ह्या भू आकार काय होत चाललेल्या आहेत, विकसित होत चाललेल्या आहेत, किंवा त्याच्यामध्ये बदल होताना आपल्याला काय होतात, दिसतात. तो हे आपलं काय असेल, आपलं आपल्या उत्तराचं काय असेल, कन्क्लुजन असेल, राईट. सो मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल की आपण काय केलं, एक प्रश्न घेतला आणि त्याचं स्ट्रक्चर आपण काय केलं, बनवलं, स्ट्रक्चर बनवलं. तुम्ही हा प्रश्न घरी लिहू शकता, राईट, याचं डिटेल आन्सर लिहू शकता, त्याच्या डायग्राम्स तुम्ही ड्रॉ करा, आपले व्हिडिओज अगोदर बघा, राईट. आणि आन्सर लिहिल्यानंतर तुम्ही चेकिंगसाठी आपल्या टेलिग्रामवरती मला पाठवू शकता, राईट. मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये, तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेली असेल. त्या टेलिग्राम चॅनलमध्ये मी माझा पर्सनल टेलिग्राम आयडी टाकणार आहे, तुम्ही त्याच्यावरती पर्सनली मेल करू शकता, राईट. मी तुम्हाला तुमचं आन्सर हे इव्हॅल्युएट करून देईल, ओके, राईट गाईज, ओके. सो तुम्ही आपले व्हिडिओ लेक्चर सिरीज काय करा, मराठी आणि इंग्लिशमध्ये तुम्ही बघू शकता. प्लेलिस्टमध्ये तुम्हाला हे व्हिडिओज दिसतील, देवा अकॅडमी एमपीएससी यूपीएससी च्या चॅनल वरती, प्लॅटफॉर्म वरती, राईट. ठीक आहे. सो आपण पुढे काय करू, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा टॉपिक, जो टेक्टॉनिक जिओमॉर्फॉलॉजीचा टॉपिक आहे, तो डिस्कस करणार आहोत, राईट. तुर्तास तुम्ही काय करा, हा लेक्चर्स आहे हे रिवाइज करा, हे बघा, आणि याच्या कॉन्सेप्ट काय करा, स्टडी करा, राईट मित्रांनो. ओके. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रासोबत हा व्हिडिओ शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि मॅक्सिमम विद्यार्थ्यांपर्यंत, महाराष्ट्रातल्या होतकरू विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या. कारण हे फ्री लेक्चर सिरीज आहे तुमच्यासाठी. एक ऑप्शनलचं ओरिएंटेशन तुम्हाला येईल, ऑप्शनल तुम्हाला समजेल की जॉग्राफी ऑप्शनल कसा आहे, याचं स्वरूप कसं आहे, याच्यामध्ये आपण 270, 280, 300+ मार्क्स कसे घेऊ शकतो. सो चला तर मग आपण इथे थांबू, आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दी व्हिडिओ. थँक्यू.